नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 24. उधाण आलेला कॉलेज कट्टा. बाळकृष्णाला सोडून राजस घरी आला. वडील नुकतेच येऊन फ्रेश होऊन बसले होते आणि आई जेवण वाढायला घेत होती. राजसला पाहताच वडील म्हणाले, अजून बाहेर काय करत होतास? जेवायचं नाही का? राजस म्हणाला, हो बाबा, जेवायलाच आलो. तुम्ही नव्हता म्हणून जरा थोड्या वेळ बाहेर गेलो आणि तिथे बाळू भेटला म्हणून जरा उशीर झाला. बरं चल, हात धुवून जेवायला बस, बाबा म्हणाले. राजस आणि त्याचे बाबा जेवायला बसले. जेवता जेवता पुन्हा संवाद सुरू झाला. बाबा म्हणाले, राजस, काम आणि अभ्यास सगळं नीट जमतंय ना? अभ्यास बरोबर चालू आहे ना? राजस म्हणाला, हो बाबा, कामावर वेळ मिळतो अभ्यास करायला. बरं, पण ट्युशनचं काय? तो आता बंदच झाला ना? यंदा 12वीचं वर्ष आहे, तेव्हा यंदा कामाचं खूळ डोक्यातून काढलं असतं तर जमलं नसतं का? त्यावर राजस हसत म्हणाला, ती सुद्धा चिंता मिटली आता बाबा. पूर्वाचे काका रात्री 1 तास शिकवायला तयार आहेत. त्यांनीच तसा निरोप पाठवला आहे. उद्यापासून ट्युशन चालू करतोय. अरे वा, बरं झालं, चांगलं आहे. अगदी मन लावून अभ्यास कर. पूर्वा पोर गुणाची आहे. तुझी खूप काळजी करते. ती तुझ्यासोबत असल्यामुळे मी तुझ्याबद्दल निश्चिंत झालो आहे, हे मात्र निश्चित. राजस म्हणाला, हो बाबा, मी जाणतो ते. तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आज मी जो काही आहे ते तुम्ही आणि त्या मायलेकींमुळे. चाळीत लोकांनी जवळजवळ वाळीत टाकलं होतं मला, पण त्यांनी मला माणसात आणलं. या मानवी नात्याला मी आयुष्यभर जपून ठेवेन. त्यावर बाबा म्हणाले, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. माणूस तोडायला एक क्षण पुरेसा असतो, पण जोडायला आयुष्य खर्ची करावं लागतं. सुदैवानं तुला खूप लवकर याची अनुभूती झाली आणि माझी चिंता मिटली. वडिलांच्या वाक्यावर राजसनं हसून रुकार कळवला. वडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून तो सुखावला व जेवण झाल्यावर राजस शतपावली करण्याच्या बहाण्याने पुन्हा नाक्यावर आला. बाळकृष्ण त्याच्या आधीच नाक्यावर आला होता. बाळकृष्ण दिसायला टपोरी असला तरी मनाने निर्मळ होता, म्हणून राजसला तो इतर मित्रांपेक्षा प्रिय होता. हे दोघे एकत्र असले की त्यांच्या वाट्याला जाण्याचे धाडस कोणी करत नसे. दोघेही बेडर आणि जिगरबाज. मुख्य म्हणजे राडेबाज असूनही त्यांनी कधी कोणाची नाहक छेड काढली नाही की मुलींना त्रास दिला नाही. राजसला पाहताच बाळकृष्णाची कळी खुलली. पुन्हा गप्पांचा फड रंगला. एक मित्र सामील होऊ लागला आणि कट्टा फेसाळू लागला. आकाशातील चंद्र पुन्हा भरात आला, जणू त्यांच्याच रंगात सामील झाला होता. रात्रीचे 2 कधी वाजले हे कोणालाच कळलं नाही. सरते शेवटी पोलिसांच्या राऊंडअपनं सारं भानावर आलं. पोलिसांनाही त्यांचा सराव झाला होता. त्यांनी नेहमीप्रमाणे प्रेमळ दम दिला. घरी जा रे आता, खूप रात्र झाली, झोपा जाऊन. राजस हळूच घरी आला. दरवाजा फक्त ढकलून ठेवला होता. अंधारात सराईतपणे तो आपल्या जागेवर जाऊन पोहोचला. नजर शून्यात, विचार मनात. गुंतला राजस पुन्हा विचारात. न कळे कधी लागला डोळा, गवसले असेल का तेच स्वप्नात. सकाळी वडिलांच्या हाकेनं राजसला जाग आली. राजस, उठ, कॉलेजला जायचं नाही का? झोप पूर्ण होत नाही तर रात्री उशिरापर्यंत बाहेर का राहावं? राजस खडबडून जागा झाला आणि तयारीला लागला. झटपट आवरून तो बाहेर पडला तर पूर्वासमोर दत्त म्हणून हजर. हाय बंधुराज, कसा आहेस? राजस म्हणाला, कसा दिसतोय? दारू प्यायला सारखा. काय? हो, दारू प्यायला सारखा. अगं, सकाळीच भांग पिऊन आलीस की काय? मी आणि दारू? पूर्वा म्हणाली, आरशात पाहिलेस का स्वतःला? डोळे बघ, किती लाल बुंद झाले आहेस. तू पण ना, ग्रेट आहेस. कुठचा संदर्भ कुठे जोडशील काही नेम नाही. अगं, रात्री कट्ट्यावर गप्पांच्या ओघात 3 वाजले म्हणून डोळे लाल झालेत. त्यावर पूर्वा म्हणाली, वाटलंच मला, पण महाशयांनी कॉलेज आणि कामही लक्षात ठेवायला हवं. बरं, रात्री तासभर ट्युशन आहे हे लक्षात आहे ना? हो आहे ना, काकांना सांग मी अगदी वेळेत येईल म्हणून. कॉलेजच्या गेटजवळ राजसची नजर सरिताला शोधत होती. इतक्यात मागून आवाज आला, राजस. मागे सरिता उभी होती. कोणाला शोधत होतास? कोणाला नाही ग, ते टोळकं आहे ना, त्यांनाच पाहत होतो. खोटं बोलतोयस ना? पण तुला मुळी खोटं बोलताच येत नाही. आता तरी सांग, मलाच शोधत होतास ना? राजसनं ओशाळून मान डोलवली आणि सरिता दिलखुलास हसून त्याला हळूच बिलगली.
पाहिले जे स्वप्न होते सत्यात आज उतरले, ओढतीच सागरास सरितेस त्या उमगले. ते मित्रांच्या टोळक्यात सामील झाले. त्यांना पाहताच मित्र शायराना अंदाजात बोलू लागले. वो जब भी आते महफिल में, महफिल को चार चांद लगते हैं. वो जब भी आते महफिल में, महफिल को चार चांद लगते हैं. चांद लहराता उनकी आगोश में, और लोग आहे भरने लगते हैं. राजस हसत म्हणाला, चार कुठे रे, एकच तर चांद आहे, बाकी सगळे काजवे. यावर सगळे खळखळून हसले. एक मित्र म्हणाला, बाकी काही म्हणा, पण या सरिताने आमच्या अँग्री यंग मॅनला चॉकलेट बॉय बनवून टाकलंय. कॉलेज सुटल्यावर सरिताला थोडा वेळ बोलायचं होतं, पण राजसने कामाचे आणि रात्रीच्या ट्युशनचे महत्त्व तिला समजावून सांगितले. यंदा 12वीचं वर्ष आहे, हायगळ करून चालणार नाही, प्लीज समजून घे ना मला. सरिता थोडी मलूल झाली, पण राजसनं तिचा हात हळूच दाबत विचारलं, मग रविवारी कोणासाठी आहे? आठवडाभराची कसर तेव्हा पूर्ण करू. राजसचे हे मिश्किल बोलणं ऐकून सरिताचे गाल आरक्त झाले. बस आली आणि रविवार लक्षात ठेव असं सांगून ती निघून गेली. राजस तिथेच उभा राहून बसकडे पाहत राहिला. स्पर्शाचे बोल बोल, उमगून घे साकार, हृदयातून हृदयाला अवचित दे आकार. राजसने सरिताला रविवारचा शब्द तर दिला आहे, पण हा रविवार त्यांच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट घेऊन येईल की चाळीतल्या चाणाक्ष नजरा आणि अभ्यासाच्या वाढत्या जबाबदाऱ्या या भेटीत एखादा अनपेक्षित अडथळा निर्माण करतील. गेलेला विश्वास फार मुश्किलीनं कमावलाय असं म्हणणाऱ्या राजसनं सरिताच्या ओढीपायी पुन्हा एकदा नाक्यावरच्या गप्पांसाठी रात्रीचे 2 वाजवले आहेत. त्याची ही बदललेली वृत्ती त्याच्या देहापासून त्याला भरकटवेल की सरिताचं प्रेमच त्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल? जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका राजस भाग्यचा पुढचा भाग.